नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आजच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकून घेणार आहोत लर्निंग लायसन हे डाउनलोड कशा प्रकारे करायचं। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल मित्रांनो, तर चॅनलला सबस्क्राइब करा। असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी टाकत राहील मित्रांनो। या अगोदर मी लर्निंग लायसन हे कशा प्रकारे अप्लाय करायचा यावरती एक व्हिडिओ बनवलेला होता। त्यासाठी तुम्हाला इथं टेस्ट वगैरे डेमो पण आहे, ते तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, जर तुम्ही ही टेस्ट पास झाला, लर्निंग लायसन टेस्ट तुम्ही पास झाला, तर त्यानंतर तुम्हाला एक लर्निंग लायसन येतो, तो तुम्हाला डाउनलोड करून प्रिंट आउट करून ठेवावा लागतो मित्रांनो। तर हाच कशा प्रकारे डाउनलोड करायचा त्यासाठी मित्रांनो आपल्याला लर्नर लायसन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथं आल्यानंतर बघू शकता मित्रांनो, इथून आपण अप्लाय केला होता, अप्लाय टू लर्नर लायसन। तर इथं आपल्याला हे डाउनलोड करायचं आहे। डाउनलोड करण्यासाठी मित्रांनो इथं तुम्ही कॉर्नरला क्लिक करा लर्नर लायसन या ऑप्शनवरती। त्यानंतर मित्रांनो खाली आपल्याला स्क्रोल करायचं आहे। इथं बघू शकता प्रिंट लर्निंग लायसन फॉर्म नंबर 3 या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता, इथं आपल्याला एकदा प्रोसीड नाव या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथं प्रोसीड झाल्यानंतर जो काही आपला ॲप्लिकेशन नंबर आहे, जे काही आपल्याला ॲप्लिकेशन नंबर फीस भरल्यानंतर मिळाला होता, तो ॲप्लिकेशन नंबर आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे। किंवा आता लर्निंग लायसन नंबर तर तुम्हाला माहीतच नाही आहे, हे नंबर माहीत नाही म्हणून आपल्याला काय प्रिंट ॲप्लिकेशन नंबर या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे। जो काही आपला ॲप्लिकेशन नंबर आहे तो आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आपली डेट ऑफ बर्थ टाकून घ्या। डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर इथं आपल्याला कॅप्चर कोड हे टाकून घ्यायचा आहे। तर व्यवस्थित कॅप्चर कोड टाका, ॲप्लिकेशन नंबर टाका, डेट ऑफ बर्थ टाका आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या। तर बघू शकता मी इथं संपूर्ण व्यवस्थित भरलेला आहे, प्रिंट ऑप्शनवरती क्लिक केलेला आहे। तर मित्रांनो बघू शकता, जो काही आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवरती एक OTP जाईल। तो OTP आपल्याला इथं दाखल करून घ्यायचा आहे किंवा सबमिट करून घ्यायचा आहे। बघू शकता OTP सबमिट केल्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केलं की लगेच आपल्याला लर्निंग लायसन हे अशा प्रकारे आपल्याला पुढे आलेलं आहे। हे लर्निंग लायसन तुम्ही याची PDF किंवा झेरॉक्स किंवा प्रिंटआउट पण म्हणजे लॅमिनेशन पण करून ठेवू शकता। हा लर्निंग लायसन तुम्हाला 1 महिना किंवा 6 महिने जास्तीत जास्त चालते, त्यानंतर हा एक्सपायर होते। तर या लायसनवरती मित्रांनो तुम्ही परमनंट लायसनसाठी 1 महिन्याच्या नंतर अप्लाय करू शकता। याच्यावरती पण मी एक व्हिडिओ बनवलेला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजची ही माहिती होती, तुम्हाला नक्कीच आवडली असेल। मित्रांनो, चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन काही पण शासन योजनेविषयी आपण व्हिडिओ बनवत राहतो। तर थँक्यू मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।